स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि उडान जॉबच्या वतीने शनिवारी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। यासाठी 70 कंपन्यांचा सहभाग असून आजपर्यंत 2,169 तरुणांची नोंदणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि उडान जॉबच्या नेहा खापरे यांनी दिली आहे। पद्माकर जगदाळे म्हणाले, हर हफ्ते एक नेक काम अजितदादा के नाम या उपक्रमाअंतर्गत या मेळाव्याचं आयोजन रोजगार विभागाच्या वतीने करण्यात आले। या सामाजिक उपक्रमाचा 23वा आठवडा शनिवारी मोफत भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। युवक युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे तसेच कंपन्यांना आवश्यक आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा या रोजगार मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे। यामध्ये तरुणांनी कोणतेही नोंदणी शुल्क भरू नये, त्यांचं शुल्क घेतलं जाणार नाही। शिवाय कंपन्यांकडून देखील कोणतेही शुल्क तरुणांकडून घेतलं जाणार नाही। उडान जॉबच्या संचालिका नेहा खापरे म्हणाल्या, या रोजगार मेळाव्याला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 70 कंपन्यांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे। तब्बल 2,161 युवक युवतींनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे। त्यामुळे सांगलीतील रोजगाराच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। पहिली ते 12वी पास नापास ITI सह इतर क्षेत्रातील पदवीधर किंवा डिप्लोमाधारक उमेदवारांना खात्रीशीर रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितले। यावेळी रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष प्रशांत माने, जयंत जाधव, उदय पाटील, तौहिद शेख, विकास जाधव, प्रदीप कदम, सचिन चोरमुले, जगन्नाथ रुपनर, प्रतीक पाटील, प्रशांत आगवेकर, कैलास भगत, सरफराज कच्छी आदी जण यामध्ये उपस्थित होते। साधारण रोजगार मेळाव्याची सुरुवात 9 वाजता होणार आहे। त्यामध्ये कंपन्यांनी 80 कंपन्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 2,197 मुलांनी युवकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आपण जे रजिस्ट्रेशन ऑनलाईन करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने तिथे इंटरव्ह्यूज होतील। आम्ही एक सॉफ्टवेअर डिझाईन केलंय, मुलांनी इंटरव्ह्यू दिले की त्या कंपनीने तिथं ओके, सिलेक्टेड, रिजेक्टेड असे त्यांना ऑप्शन ठेवलेले आहेत। त्यामुळे आपल्याला किती मुलांचे इंटरव्ह्यू झाले आणि किती मुलांना नोकऱ्या लागल्या, कोण सिलेक्टेड आहे, कोण रिजेक्टेड आहे, ह्या गोष्टीचं पूर्ण हे होईल। पहिलीपासून 12वी पर्यंत पास नापास, ग्रॅज्युएट, डिप्लोमाधारक ह्या सगळ्यांसाठी आपण IT सेक्टरमध्ये असो किंवा ड्रायव्हर आहेत, सिक्युरिटी गार्ड आहेत, अशा सर्व लोकांसाठी आपण जॉब हे केलेला आहे। सकाळी 9 वाजता चालू होईल रजिस्ट्रेशन। तिथून उद्घाटन आमचं 10:30 वाजता असणार आहे। पण जसे मुलं यायला सुरू होतील तसं आपण इंटरव्ह्यू कंपन्यांचे चालू करतोय आणि संध्याकाळी 6 पर्यंत काम चालेल। स्पॉट रजिस्ट्रेशन देखील असणार आहे त्यामध्ये।